उद्या अक्षय तृतीयेला घरात या ठिकाणी ठेवा मुठभर धने. संकटे दूर होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होईल. तर बघा, उद्या सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे. आपल्या घरामध्ये जुने धने असेल तरी आपण नवीन धने खरेदी करून आणायचे आहे. ते खरेदी करून आणलेले धने वाटीत टाकायचे आहे. त्यानंतर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. एका डिशवर स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकून, फूल ठेवून, थोडे तांदूळ ठेवून ही वाटी त्यात ठेवायची आहे. आसन टाकून देवासमोर बसायचं आहे. आपण श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे जप करायचा आहे. एक माळ जप केल्यानंतर आपण जे सिद्ध झालेले धने आहे ते माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे. आपल्या घरातील जो कर्ता पुरुष आहे त्याला आपल्या पाटावर बसवायचा आहे, किंवा स्त्री आहे त्याला पाटावर बसून ते धने त्यावरून थोडेसे त्यातले मुठभर धने घेऊन उतरवायचे आहे. नंतर तुम्ही ह्या धन्यांचे पोटल्या करून तुम्ही तुमच्या तिजोरीत, जिथे तुमचा व्यवसाय आहे तिथे, अशा ठिकाणी तुम्ही ह्या पोटल्या करून ठेवायच्या आहे. अशाने माता लक्ष्मी